उत्सवाचं गाव आहे. म्हणजे जत्रा असो, हरिपाठ नाम संकीर्तन असो किंवा कुठलाही उत्सव असू द्या, आलिमगर गावामध्ये सगळ्यांचा एक भरघोस मदतीचा हात असतो आणि कलावंतांची खाण आहे आलिमगर. म्हणजे बेंजो बँडचं गाणं असो, डीजे असो, साऊंड असो, आलिमगरमध्ये कलाकारांची कमी नाही. असाच एक उत्कृष्ट कलाकार, आगरी कलाकार जयेश विष्णू पाटील यांचे आम्ही आलिमगर रत्न म्हणून पुरस्कार जो टाळाच्या करता त्यांना आमंत्रित करीत आहोत. जयेश विष्णू पाटील यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या गावचे दानशूर व्यक्तिमत्व श्री प्रदीप रघुनाथ पाटील यांनी व्यासपीठावर यायचं. एखाद्या गोष्टीचा ध्यास एखाद्या माणसाला किती प्रसिद्धी मिळवून देऊ शकतो याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या गावातील एक युवक. त्याचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. शिक्षण पूर्ण केलं. 1999 पासून आपण कला क्षेत्रात जाऊन आपल्या कलेच्या प्रवासाला सुरुवात केली. तिथून तुमचा प्रवास अगदी वेगात पुढे सरकू लागला. आपल्यामध्ये बऱ्याच कला अंगीभूत आहेत. त्यात मूर्ती आर्ट, शॅडो शो, पिंपळाच्या पानावरील आर्ट, रांगोळी, मेहंदी, मखर डेकोरेशन, टाकाऊ वस्तूपासून उपयोगी वस्तू बनवणे, तसेच वेशभूषा, अनेक कला आपण आत्मसात केलेल्या आहेत. आणि ह्या कलेच्या माध्यमातून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजेच व्हॉट्सॲप, यूट्यूब, मोज ॲप अशा अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवलेले आहेत. आपले खूप फॅन आहेत आणि आपल्या ह्या कलागुणांमुळेच आज संपूर्ण महाराष्ट्रात आपण एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. ऑलराऊंडर आगरी कोळी कलाकार म्हणून जयेश विष्णू पाटील आलिमगरकर अशी आपली एक ओळख पाहावलेली आहे. वेशभूषेमध्ये आपण आतापर्यंत 50 स्पर्धांमध्ये भाग घेऊन 25 स्पर्धांमध्ये आपण अव्वल क्रमांक मिळवलेला आहे. आणि अशा ह्या गुणी कलाकारांचा सन्मान प्रदीप रघुनाथ पाटील यांच्या हस्ते होत आहे. आपण त्यांना आलिमगररत्न पुरस्कार देत आहोत. आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत.